आज आपण आलो आहोत संभाजीनगर येथील भीमटेकडी या परिसरात। या ठिकाणी अतिविराट असं जागतिक धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेच्या मुख्य आयोजक जे आहेत धम्मदर्शनी महातेरो यांच्याशी आपण बोलूया। बरोबर, या परिषदेविषयी थोडक्यात सांगाल? ही परिषद आपण गेल्या 1 वर्षापासून या परिषदेची तयारी करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांनी या परिषदेला हजेरी लावली। संपूर्ण महाराष्ट्रातील भिक्खू आणि भिक्खुनी सुद्धा या ठिकाणी आल्या। 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी या परिषदेला उपस्थित राहिले। तमाम महाराष्ट्रातील लोक अगदी अतिशय धम्म वातावरणामध्ये धम्ममय झाले। हा एक महाराष्ट्रातला प्रथमतः उपक्रम असेल असं मला म्हणावं वाटते। या ठिकाणी धम्म संगीतीला जगभरातून किती देशातील प्रतिनिधी आले आहेत आणि या प्रतिनिधीला निमंत्रित करण्यासाठी आपल्याला काय अडचण आली किंवा काही लोकांची मदत झाली का? यांना निमंत्रित करण्यासाठी अडचणी आल्या नाही, परंतु बाहेर देशाचा भिक्खू आपल्याकडे जेव्हा येतो तेव्हा हा विजा त्याचं तिकीट हे याच्यामध्ये खूप अडचणी असतात। परंतु तरी पण बाहेर देशाच्या लोकांनी आपल्याला सपोर्ट आहे। 30 देशातील भिक्खू या ठिकाणी उत्साहाने आणि आनंदाने आले। हे आपल्यासाठी फार मोठी महत्वाची बाब आहे। या परिषदेला पहिल्यांदा भारतामध्ये 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी एकत्र आले, ही मोठी बाब आहे। अतिविराट असं हे धम्म संमेलन आपण आयोजित केलंय। आम्ही ऐकलं की फक्त मंडपासाठी 2.5 कोटी खर्च आलाय। यासाठी जे खर्चाची तरतूद आहे, समाजाने जे आपल्याला मदत केली की अडचणी आल्या, काही लोकांनी मदत केली, काही लोकांनी टीका केली, काय सांगाल याबद्दल? नाही, यामध्ये जे 2.5 कोटी याचा खर्च आहे, मग आमचे पालकमंत्री असतील, आठवले साहेब असतील, यांच्याकडून त्यांच्या परीने त्यांनी मतदान दिलं आपल्याला। कारण अडचणी म्हणतात तर समाज सुद्धा आपल्या पाठीशी होता, समाजाने सुद्धा त्यांच्या परीने मतदान केलं। असं एकूण सर्व लोकांकडून थोडं का होईना पण या कार्यक्रमाची पूर्तता करण्याचा प्रयत्न उपासक उपासिका आमच्या कोर कमिटीचे पदाधिकारी आणि आम्ही स्वतः करत आहोत। याचे अति भव्य, मला वाटतं राज्यातील पहिलंच एवढं मोठं संमेलन असेल की 30 देशातील बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित आहेत। असं यानंतर काय कार्यक्रम करण्याचं नियोजन आहे का आणि आपल्या जगभरातील बौद्ध अनुयायांना आपण काय संदेश द्याल? यानंतर आम्ही 2029 मध्ये या 5 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तो मोठ्या प्रमाणात असेल। यावेळेस 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी मागवले आपण। पुढच्या वर्षी मात्र आम्ही 50 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी असेल आणि ही जगामध्ये 7वी संगीती ठरण्याप्रमाणे आम्ही त्याचं काम करू, त्याचं नियोजन करू। यावर्षी आम्हाला थोडासा कमी वेळ मिळाला असं आम्हाला म्हणण्यास काही हरकत नाही, पण येणाऱ्या काळात 2029 मध्ये जी काही जागतिक संगीती म्हणजे 7वी संगीती गृहीत धरावी अशी यासाठी आमचा अट्टास आहे आणि आम्ही ते करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला मुख्य संयोजक आहेत धम्मदर्शनी महातेरो यांनी आपल्याला सर्व माहिती, धम्मदर्शना महातेरो यांनी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे। बोधिसत्व लाईव्ह साठी प्रमोद खरात, संभाजीनगर भीमटेकडी।